नमस्कार निराधार बांधवांनो, पुढील 5 दिवस तुमच्या भविष्याचे राहणार आहेत। बघा, वाढीव अनुदानासाठी हे जे 5 दिवस आहेत हे खूप महत्त्वाचे राहणार आहेत। बघा, तुम्हाला माहीतच असेल की अन्नदाय आंदोलन केल्यावर बच्चूभाऊ कडू यांनी मागणी केली होती की दिव्यांगांसाठी जे अनुदान वाढ आहे ती झालीच पाहिजे। त्याचबरोबर विधवा महिला यांचे जे अनुदान आहे यांच्या अनुदानात सुद्धा वाढ झाली पाहिजे आणि इतरही शेतकऱ्यांसंबंधीचे जे त्यांचे मागण्या होत्या त्या देखील आपल्या अन्नदाय आंदोलनामध्ये त्यांनी ठेवल्या होत्या आणि त्याला सरकारनं चांगला प्रतिसाद दिला आहे आणि त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये त्या मंजूर केल्या जाणार आहेत आणि विविध कमिटी त्यामध्ये स्थापन करून यांचा सहभाग घेऊन ज्यामध्ये की संघटना आहेत निराधार लाभार्थ्यांच्या, त्याचबरोबर शेतकरी संघटना आहेत, यांचा जो कल आहे तो विचारात घेऊन आणि तसेच बच्चूभाऊ कडू यांना या समितीमध्ये नेमून त्यांच्या देखत यावर निर्णय घेण्यात येणार आहे। आणि अशातच आता एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे। वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता बच्चूभाऊ कडू यांच्या समवेत आमची जी मीटिंग किंवा बैठक होणार आहे ती 3 तारखेला होणार आहे आणि 4 वाजतापासून दुपारी 4 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ह्या बैठका चालणार आहेत आणि विविध आमचे जे मंत्री आहेत हे सुद्धा या बैठकीमध्ये सामील होणार आहेत आणि स्वतः बावनकुळे सर यांच्या दालनात ही बैठक होणार आहे। आता विधान भवनात ही बैठक झाल्यानंतर त्यावर काय निर्णय होणार आहे यावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे। बघा, हे 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की 3 तारखेला बैठक होणार आहे। आता यावर बावनकुळे सर काय म्हणाले हे आपण सर्वात आधी बघून घेऊया। मुख्यमंत्र्यांची कालच चर्चा केली आहे, आमची समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती आम्ही घोषित करू आणि जे 14-15 मागण्या आहेत तर 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडू सोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधान भवनात लावलेल्या आहे। माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे। आमचे 8-10 मंत्री आम्ही एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहेत, दिव्यांगाकरता मागण्या आहे, अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूचे आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे, त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडग्याला द्यायला नको। ज्यांचे फार्म हाऊस आहे, ज्यांचे मोठे मोठे घर आहेत, ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं, या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची। तर बघा, येणाऱ्या अधिवेशनात हे जे पावसाळी अधिवेशन आता 30 तारखेला म्हणजेच की उद्यापासून सुरू होणार आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये या सर्व मुद्द्यांवर आता चर्चा होणार आहे। त्याचबरोबर हे जे मुद्दे आहेत, हे ज्या मागण्या आहेत हे त्या ठिकाणी मान्य करून त्यानंतर त्यांना पुढील अधिवेशनामध्ये टाकण्यात येणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये शिक्कामोर्तब त्यावर करण्यात येणार आहे। आता हे जे अधिवेशन आहे 30 जूनपासून 18 जुलैपर्यंत चालणार आहे पहिलं अधिवेशन आणि त्या पहिल्या अधिवेशनामध्येच या सर्व मागण्या पारित केल्या जाणार आहेत, ठेवण्यात येणार आहेत सर्व मंत्र्यांच्या समोर आणि सर्वांच्या सहमतीने त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब होणार आहे आणि नंतर त्या ज्या आहेत मागण्या म्हणजे की शासन निर्णय काढण्यासाठी पुढील अधिवेशनात सुद्धा ठेवल्या जाणार आहे। आणि पुढील अधिवेशन जे आहे हे तुम्हाला माहीत आहे की थोडं काळ म्हणजे की 5-6 दिवसांचा विलंब किंवा 8 दिवस त्यांना टाईम लागणार आहे आणि जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत हे जे अधिवेशन आहे हे पुन्हा भरणार आहे आणि त्या पुन्हा भरलेल्या अधिवेशनामध्ये हे जे मागण्या आहेत ह्या मागण्या यांना शिक्कामोर्तब केलं जाणार आहे, म्हणजेच की त्या पक्क्या होणार आहेत। त्यानंतर त्याच्यावर शासन निर्णय निघणार आहे। आता या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार आहे, तुम्हाला 6,000 रुपये मानधनवाढ मिळणार आहे का की 4,000 रुपये देणार आहेत? कारण की सरकार जे आहे तुम्हाला माहीत आहे वारंवार फक्त दिव्यांग व्यक्तींचंच नाव घेत आहे। दिव्यांग पेन्शन अनुदान वाढ, दिव्यांग अनुदान वाढ यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, विधवा महिला जे पेन्शन वाढ आहे यामध्ये काहीतरी करायचं आहे, अशा प्रकारचे सरकारकडून सतत जे बयान आहेत किंवा जे माहिती आहे ते समोर येत आहे। तर मग आता फक्त दिव्यांग बांधवांचंच अनुदान वाढणार आहे काय आणि मग विधवा महिला यांचं अनुदान वाढणार आहे का? मग इतर निराधारांचं नाव ते घेत नाही आहेत कारण की इतर निराधार जे आहेत
त्यांच्या नावाचा उल्लेख कोणत्याही बयानामध्ये किंवा त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये अजूनही केलेला नाही आहे। तर आता यावर प्रश्न असा निर्माण होत आहे सर्व आमच्या निराधार बांधवांना की फक्त दिव्यांग व्यक्तींनाच हे अनुदान वाढ होणार आहे का, किंवा मग जे विधवा महिला त्यांनाही अनुदान वाढाचे जो लाभ आहे तो मिळणार आहे का, आणि इतर जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की श्रावणबाळ योजना झालं, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना आणि इतर निराधार योजना यामध्ये वाढ होणार आहे का। तर आता हे स्पष्ट झालेलं नाही आहे अजूनही त्यामध्ये तुम्हाला थोडं थांबावे लागेल आणि लवकरच यामध्ये जे आहे या एका महिन्यामध्ये पूर्णतः स्पष्ट होणार आहे की नेमकं वाढ कुणाकरिता करण्यात आलेली आहे। बघा, वाढ दिव्यांगाकरिता किंवा मग विधवा महिलांकरिता जर करण्यात आली असेल तर मग आमचे जे बाकी उरलेले निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठीही सरकारनं वाढ करायला पाहिजे अशी आशा आहे, परंतु त्यांच्याबद्दलचं अजूनही वक्तव्य किंवा मग काहीही जे बयान आहे ते आलेलं नाही आहे। परंतु आपला असा अंदाज आहे की सर्व जो निराधार आहे, निराधार योजना जी आहे संजय गांधी निराधार योजना, ही निराधार योजना सर्व लाभार्थी जे आहेत, जे सर्व काही निराधार असतील त्यांना मिळून एक योजना बनलेली आहे, ज्यामध्ये की दिव्यांग योजना, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना, वृद्धपकाळ योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ योजना आणि तत्सम जे काही निराधार योजना आहे सर्वचे सर्व या योजनेमध्ये एकत्र येतात। मग आता यांना वाढ झाली, समजा दिव्यांग बंधूंना किंवा मग विधवा महिलांना जर अनुदान वाढ झाली तर होऊ शकते की सर्वच निराधारांना ही वाढ सरकार करणार आहे, कारण की सर्वांचा जो शासन निर्णय येत असतो तो एकच येत असतो। तुम्हाला माहीत असेल की ज्या वेळेस तुमचा जो निधी आहे जो उपलब्ध करून दिलेला सरकारनं मंजूर केलेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ट्रान्सफर केले जातात दर महिन्याला 1500 रुपये, त्यांचा सर्वांचा जो शासन निर्णय आहे तो एकच शासन निर्णय येतो, त्यामध्ये सर्व निराधार बांधव यांच्यासाठीचा निधी उपलब्ध करून दिला जात असतो। तर मग आता अशातच मानधन वाढ झाली समजा दिव्यांग बांधवांची किंवा मग विधवा महिलांची, तर सर्वांचा जो शासन निर्णय आहे हा एकत्रच येणार आहे का की अलग अलग येणार आहे हे आता पाहण्याजोगं राहणार आहे, कारण की यावर अजूनही स्पष्ट असं मत कुणीही मांडलेलं नाही आहे। तर आता हे जे मत आहे स्पष्टपणे त्यांनी जर सांगितलं एखाद्या वेळेस की सर्व निराधार बांधव यामध्ये आले अनुदान वाढीमध्ये, तर आपल्याला खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण तो राहणार आहे। आणि महत्त्वाचं हे जे 5 दिवस आहेत यासाठीच मी तुम्हाला म्हणत आहे की हे 5 दिवस खूप महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे तुमच्यासाठी राहणार आहेत, कारण की या 5 दिवसामध्ये जे 3 तारखेला जे बैठका होणार आहेत महसूल मंत्री यांच्या दालनामध्ये, त्यामध्ये आता निर्णय काय होणार आहे यावर सर्वांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे। बघा, सर्वच निराधार बांधवांसाठी जर अनुदान वाढ केल्या गेली यांच्या चर्चा झाल्यावर तर खूपच आनंदी क्षण तो राहणार आहे, परंतु जर फक्त दिव्यांग बांधवांसाठी आणि विधवा महिलांसाठीच जर अनुदान वाढ केली तर मग मात्र आपल्या बाकी निराधार बांधवांना एक मोठा झटका त्या ठिकाणी लागणार आहे। परंतु आता हे पाहण्याजोगं राहणार आहे की यावर हे मंत्री महोदय किंवा मग आपले बच्चूभाऊ कडू यावर काय निर्णय घेतात, सर्वांसाठीच हा निर्णय येणार आहे का हे आता पाहण्याजोगं राहणार आहे। परंतु यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की बच्चूभाऊ कडू हे आपल्या कोणत्याही निराधार बांधवांवर अन्याय होऊ देणार नाहीत, हे मात्र निश्चित आहे आणि होऊ शकते की त्या सर्वांचाच विचार या ठिकाणी केला जाणार आहे। लवकरच ही बातमी समोर येणार आहे आणि ही बातमी आल्यानंतर आपल्या चॅनलवर लगेचच तुम्हाला कळवण्यात येणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।